आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबागर्दी झाली आहे। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींना मिळणार आता डबल गिफ्ट। राज्य सरकारचा देखील झाला महत्त्वाचा निर्णय। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डबल हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। नोव्हेंबर महिना सुरू होऊन बरेच दिवस झाल्यानंतर आता नोव्हेंबर महिना संपत आला असला तरी अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील आणि तुम्ही देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। सरकारच्या माध्यमातून देखील आता अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक नव्हे तर आता 2 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता वितरित करण्याबद्दलची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण आता 3000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। आणि नेमके हे 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना मिळणार आता डबल गिफ्ट अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। फक्त लक्षपूर्वक बघत चला। तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार याबद्दलची संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजून देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले नाहीत। त्यामुळे आमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत होता आणि याच दरम्यान आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठे गुड न्यूज या ठिकाणी समोर आली आहे। आणि ही गुड न्यूज म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने आता डबल हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील साधारणतः 2,35,00,000 महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। मात्र त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी एक धक्का देणारी देखील बातमी समोर आली आहे। ती म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। ज्या महिलांच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे पैसे जमा झाले तर अशा महिलांच्या खात्यावरती 17व्या आणि 18व्या हप्त्याचे पैसे जमा होतील असं नाही। म्हणजे की जर बघायला गेलं तर आता बऱ्याच महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून आता नवीन अटी शर्ती लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता बऱ्याच महिलांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहत चला आणि तुमच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फक्त लक्षपूर्वक बघत चला। जर तुम्हाला देखील नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन नियम लागू करण्यामध्ये असल्यामुळे आता बऱ्याच महिलांचा हप्ता हा बंद केला जाणार आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा हप्ता हा बंद होऊ नये तर त्याकरिता तुम्हाला सरकारने सांगितलेली काही कामे करावी लागणार आहेत। आता हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक या ठिकाणी पहा। आता या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये काटेकोरपणे पारदर्शकता आणण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। ई-केवायसीचा संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यामध्ये येणार आहे। डिजिटल पडताळणी पूर्ण झाल्यावरती लाभार्थ्यांचे तसेच त्यांच्या पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न आणि इतर कागदपत्रे तपासली जाणार आहेत। ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांचा आता 1500 रुपयांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येणार आहे। आणि प्राथमिक छाननीमधून या
ठिकाणी सुमारे 52 लाख महिला अपात्र झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता पडताळणी करण्यामध्ये येत असून या ठिकाणी आता बऱ्याच महिलांना योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येणार आहे. आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे तर बघा, ज्या महिला निकषामध्ये बसणार नाहीत अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आली आहे. यामधील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी करावे लागणार आहे. जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की ई-केवायसी का करावे तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली आहे. म्हणजेच की ज्या महिलांना या ठिकाणी हप्त्याची अत्यंत गरज आहे, पैशांची अत्यंत गरज आहे, तर अशाच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता सरकारच्या माध्यमातून ई-केवायसीचा जो नियम आहे तो या ठिकाणी लागू करण्यामध्ये आला आहे. आणि बोगस महिलांना योजनेमधून वगळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करणे हे सर्वांना अनिवार्य करण्यामध्ये आले असल्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे तर ई-केवायसी करायची आहे. आणि तुम्ही ई-केवायसी केले तरच तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आणि ई-केवायसी केल्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींचे उत्पन्न किती आहे ते सरकारला कळणार. आणि ज्या महिलांच्या पतीचे किंवा ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना आता सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की या ठिकाणी कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या महिलाच्या म्हणजेच की ज्या महिलाचे या ठिकाणी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना आता हप्त्यापासून वंचित करण्यामध्ये येणार आहे. लाडकी बहीण योजनेमधून अशा महिलांना आता वगळण्यामध्ये येत असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्हाला या ठिकाणी साधारणपणे 2 कामे करावी लागणार आहेत. यामधील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी करावी लागणार आहे. आणि त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे. हे 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी पाहू शकता आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी आपल्याला बघायला मिळत आहे. सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजेच की डबल हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे. 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत. फक्त आता लक्षपूर्वक बघत चला या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता असे एकूण 3,000 रुपये, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता लाभार्थ्यांना एकत्र वाटप करण्यामध्ये येणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे. योजनेचा पुढील हप्ता हा अखंडपणे मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा ई-केवायसी नसताना देखील मिळण्याची शक्यता असली तरी त्यानंतरचे हप्ते या ठिकाणी न मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता बघा, ज्या महिलांनी ई-केवायसी केली आहे किंवा ज्या महिलांनी ई-केवायसी केली नव्हती तर अशा महिलांच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला, ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला आणि त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे. थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं, ज्या महिलांनी ई-केवायसी केली असेल किंवा ज्या महिलांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे. मात्र डिसेंबर महिन्याच्या हप्त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य असेल. आणि ज्या महिला ई-केवायसी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती पुढचे हप्ते जमा होतील. मात्र सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार ज्या महिला ई-केवायसी करणार नाहीत तर अशा महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा केला जाईल. मात्र जानेवारी पासूनच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हा सर्वांना ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. आणि सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत असल्यामुळे 31 डिसेंबरच्या आत सर्वच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी
KYC केले नसेल तर लवकरात लवकर KYC करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी पाहू शकता निवडणूक आचारसंहितेमुळे माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरती कोणताच परिणाम होणार नाही. आता बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत होतं की निवडणुका असल्यामुळे आता राज्यामध्ये आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेमुळे आमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता. मात्र आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. या ठिकाणी पाहू शकता निवडणुका आचारसंहितेमुळे माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरती कोणताही परिणाम होणार नाही. ही योजना 1 वर्षापासून जुनी असल्यामुळे ती आचारसंहितेच्या कक्षाबाहेर आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे. म्हणजेच की आचारसंहिता सुरू असले तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी नियमितपणे जमा होणार आहे. आचारसंहितेचा लाडकी बहीण योजनेवरती कोणताच परिणाम होणार नसल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. मात्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असल्यामुळे KYC करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. आता बघा एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी बघू शकता अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता हा जमा झाला नाही. नोव्हेंबर महिना आता संपत आला असला तरी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसल्यामुळे नेमका 17वा हप्ता आता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता डबल हप्ता मिळणार अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. या ठिकाणी बघू शकता TV9 मराठीची ही बातमी आपल्याला बघायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार अशा पद्धतीची ही आनंदाची बातमी समोर आली आहे. आता डबल हप्ता तर मिळणार मात्र नेमका कधी मिळणार ते आपण बघूया. तर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16 हप्ते जमा झाले आहेत. राज्यातील साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जात असतो आणि आता बऱ्याच महिलांना अपात्र देखील करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र का करण्यामध्ये येणार तर ज्या महिला निकषामध्ये बसत नसतील अशा सर्व म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न म्हणजेच की महिलांच्या या ठिकाणी महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जर जास्त असेल तर अशा महिलांना आता अपात्र करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार असल्यास देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल, जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितले की ज्या महिला या ठिकाणी म्हणजेच की या ठिकाणी गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू असल्यामुळे ज्या महिला योजनेसाठी खरंच म्हणजेच की खरोखरच पात्र असतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे आणि इतर महिलांना आता या ठिकाणी योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा नोव्हेंबर महिन्याचा जो 17वा हप्ता होता तो नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आज येईल उद्या येईल असं सांगण्यामध्ये आलं होतं आणि आता नोव्हेंबर महिना सुरू होऊन या ठिकाणी बरेच दिवस उलटून गेले. त्यानंतर आता नोव्हेंबर महिना संपत आला असला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार अशी विचारणा आता वारंवार या ठिकाणी करण्यामध्ये येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा साधारणतः 2 किंवा 3 तारखेला निवडणुका आहेत, मतदान आहे आणि त्याआधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती बघा 2 किंवा 3 तारखेला या ठिकाणी मतदान असल्यामुळे निवडणुका आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा नोव्हेंबर महिना संपत आला असल्यामुळे सरकारला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुकासाठी सरकार आता काय करणार आहे तर लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या अनुषंगाने डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता बघायला मिळत आहे. म्हणजेच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये म्हणजेच की या ठिकाणी आता नोव्हेंबर महिना तर संपत आला असल्यामुळे अजून साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा करण्यामध्ये आली नसले तरी याच नोव्हेंबर महिन्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होण्याची ही दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे आणि जर कदाचित याच महिन्यामध्ये 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये जर जमा झाले नाही तर मग निवडणुकानंतर म्हणजेच की साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये 2 किंवा 3 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबर
महिन्याच्या 18व्या हप्त्याच्या या ठिकाणी 3000 रुपये जमा केले जातील असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. अवघ्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये काटेकोरपणे पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. KYCचा संपूर्ण डेटा आता आयकर विभागाकडे पाठवण्यामध्ये येणार आहे. डिजिटल पडताळणी पूर्ण झाल्यावरती लाभार्थ्यांचे तसेच त्यांच्या पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्नाने इतर कागदपत्रे तपासली जाणार आहेत. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा सर्वच महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येणार आहे. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर ज्या महिला सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाईल. आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसणार नसतील तर अशा सर्वच महिलांचा हप्ता आता बंद करण्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर KYC करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. KYC करा. जर KYC केले नसेल तर लवकरात लवकर KYC करण्याचा प्रयत्न करा. सरकारच्या माध्यमातून 31 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी अंतिम मुदत देण्यामध्ये आली असल्यामुळे 31 डिसेंबरच्या आत KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता लवकरच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे. राज्यातील साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 2 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असून आता DBTची प्रक्रिया देखील लवकर सुरू करण्यामध्ये येत आहे. आणि DBTची प्रक्रिया सुरू झाली की लगेच तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील. 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मेसेज येईल. मोबाईलवरती मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पुन्हा एकदा सांगत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हप्त्याची अधिकृतपणे तारीख किंवा या ठिकाणी घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता बघायला मिळत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता TV9 मराठीची या ठिकाणी बातमी समोर आली असून लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार अशा पद्धतीची बातमी बघायला मिळत आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळणार असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये एकत्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.